मुंबई नाशिक महामार्गावरून दररोज लाखोंच्या संख्येने वाहनांची वाहतूक होत असते। या मार्गावर असलेल्या इगतपुरी, नाशिक, पंचवटी यांसारख्या अनेक पर्यटनस्थळी जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असते। मात्र या मार्गावरील प्रवास आता धोकादायक आणि प्रवाशांसाठी जीवघेणा ठरतोय। त्याचं कारण म्हणजे या मार्गावर असलेला दरोडेखोरांचा वावर। मागील काही दिवसांपासून या मार्गावर अनेक दरोडेखोर दरोडे टाकतायत आणि प्रवाशांची लुटमार करतायत। मात्र गुरुवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी अगदी सिने स्टाईलने दरोडा टाकला आणि 3,67,55,000चा ऐवज लंपास केला। तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय। मुंबई नाशिक महामार्गावर अतिशय फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रकार घडलाय। मुंबईहून एक ओमनी गाडी धुळ्याच्या दिशेला जात होती। बजरंग कुरिअर सर्व्हिसची ही गाडी होती। ही गाडी धुळ्याला डिलिव्हरीसाठी जात होती। या दरम्यान माणिक खांब जवळ 4 ते 5 अज्ञात आरोपींनी या गाडीला अडवलं। आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवत गाडीतील ड्रायव्हर आणि त्याच्या सोबतच्या एका सहकार्याला गाडीतून खेचलं। त्यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली। यानंतर आरोपींनी गाडीतील सर्व कोट्यावधींचा ऐवज लुटून नेला। यात 66 लाख रुपये किमतीचे 1 किलो 100 ग्रॅम वजनाचे 11 बिस्किट, 20,40,000 रुपये किमतीचे 3 किलो 400 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 65 लाख रुपयांचे प्रत्येकी 30 किलो वजनाच्या 3 चांदीच्या विटा, 32,50,000 रुपयांचे 45 किलो वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 3,67,50,000 रुपये किमतीचे ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला। विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना घोटी पोलीस ठाण्यात हद्दीत घडली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपी कोण असतील असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय। आरोपींना संबंधित गाडीत सोने चांदी असल्याची माहिती कोणी दिली या संबंधी सविस्तर तपास पोलीस करत आहेत। मुंबई नाशिक महामार्गाने दररोज लाखो वाहनं धावतात। या महामार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे, कारण महामार्गावरून वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांपर्यंत रस्ता जातो। याच महामार्गावर मुंबई नाशिक दरम्यान सशस्त्र दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। काही दिवसांपूर्वी मुंबई नाशिक महामार्गावर रात्रीच्या वेळी गाड्या अडवून दरोडा पडल्याची घटना घडली होती। आता देखील तशाच एका घटनेची पुनरावृत्ती घडली आहे। त्यामुळे आरोपींना पोलिसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही myMahanagar.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।